बेटा तर नमस्कार, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता ऑफिस झाला आज लवकर, तसं मी 8 वाजता बसलो होतो. हा ब्लॉग आम्ही 2 महिने पहिले शूट केलेला आहे आणि आता तुम्ही बघून राहिले. याचं कारण असं आहे की आता सगळं डिस्क्लोज झालेलं आहे, रिव्हील झालेलं आहे. आणि आज आमची स्कॅन आहे, एंटी स्कॅन म्हणते त्याला, डबल मार्कर स्कॅन म्हटलं जाते. ठीक आहे, तर 30 एक खूप इम्पॉर्टंट स्कॅन म्हटलं जाते प्रेग्नन्सीमध्ये. ठीक आहे, तर आज ते आमची डेट 10 तारखेला जे गेलो होतो आम्ही मागे, तर तेव्हा सांगितलं की आम्ही 9 तारखेलाच डिसाईड करून गेलो होतो, पण ते काही झालं नाही. मॅडम म्हणे आज तर राहत नाही म्हणे सोनोग्राफीला मॅडम. तर आज आहे अल्ट्रासाऊंड आणि आज बाळाच्या जे काही मेजर ॲबनॉर्मॅलिटीज राहते किंवा डिसऑर्डर कोणते राहते, क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणते त्याला, तर ते राहते, ते माहिती पडते आज. आणि हे थोडीशी आज लंबी असणार आहे, हो ना. सोबतच थायरॉइड टेस्ट पण होणार, कारण लास्ट टाइम मेडिसिन वाढवलेल्या होत्या, तर 1 महिन्यानंतर टेस्ट होणार असं मॅडम बोलल्या. तर आज ती पण टेस्ट होईल सोबत. हो, थायरॉइडचं, कारण की मागे जास्त आला होता थायरॉइड, तर त्यामुळे ते टेस्ट करेल आज पुन्हा. आणि एंटी स्कॅनला जास्त वेळ लागते, तर बघू, लेट्स सी. आज कळणार 3 महिन्यानंतर फायनली वाढ कसं आहे. कारण 3 महिने खूप वेट केला की या दिवसासाठी, की आज फायनली कळेल. फक्त सगळं व्यवस्थित असं. स्वामी तर आहेच आपल्या पाठीशी, आणि तुम्ही पण ब्लेसिंग्स द्या चांगले चांगले कमेंटमध्ये बाळासाठी. आणि प्रे करा मुलगी असावं. आणि माझे सगळ्या गोष्टीत मला सगळं काही असे थॉट्स, स्वप्न सगळे मुलीचे पडत आहे. मला तर असं वाटतं की स्वामी माझ्या नशिबात नक्कीच मुलगी टाकेल. आणि लवकरच तुम्हाला आता कळलंच, रिव्हील झालेलंच आहे. तर 3 महिने कंप्लीट झालेलं आहे. 3 महिने जर्नी जरा डिफिकल्ट होती, हे एक्सप्लेन करेन मी. फर्स्ट ट्रायमेस्टर माझा कसा होता याला सगळं एक्सप्लेन करू, पण आम्हालाच माहिती 3 महिने आम्ही कसं हायडेन करून ठेवलं. मी तर फक्त बेड आणि वॉशरूम 2च गोष्टी पकडून बसलेली होती. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर डिफिकल्ट गेला, नोशी, आणि तर पूर्ण वाट लावून टाकली. तर आता ती सिच्युएशन आहे सध्या थोडी लिटिल बिट. तर आता कमी होईल असं डॉक्टरने बोललेलं आहे. बघू आता काय होतं तर खूप सो. आणि सोबत फर्स्ट सोनोग्राफी झाली तेव्हा खूप एक्साइटमेंट होती, कारण फर्स्ट टाइम हार्टबीट ऐकली होती आम्ही. तर आज पण दिसेल. मला तर असं वाटतंय जे फर्स्ट टाइम पॅरेंट्स बनवतात त्यांच्यासाठी खूप एक्साइटिंग असतात या सगळ्या गोष्टी, कारण आमच्या त्याच्यावरून अंदाज येतोय. आणि आम्ही फर्स्ट टाइम सगळं एक्सपिरियन्स करतो. ऑब्व्हियस आहे, फर्स्ट बेबी असल्यावर सगळे फर्स्ट टाइमच एक्सपिरियन्स करतात. आणि मला तरी वाटतं माझं बाळ व्यवस्थित असावं. कारण आणि आम्ही का लेट ठेवलं हे सगळं आम्ही एक्सप्लेन करू आल्यावर हॉस्पिटलमधनं. आणि सगळं अख्खं आजच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करणार आहे बेबीबद्दल. सो डॉक्टर काय म्हणतात ते पण बघू आपण. ते तिकडून आल्याच्या नंतर आजची सोनोग्राफी असायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे की सगळं व्यवस्थित होईल. श्री स्वामी समर्थ. कारण आपल्यामध्ये कुठल्या प्रॉब्लेम नसल्यात तर आपल्या बाळामध्ये होण्याचे चान्सेस नसतातच. तर आणि काळजी पण भरपूर घेतली 3 महिने, पण ते नोशी आणि थोडा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, स्वामी आहे. श्री स्वामी समर्थ बोला कमेंटमध्ये पटापट. आणि श्री स्वामी समर्थ आशीर्वाद द्या नवीन येणाऱ्या बाळाला. नवीन आमचं हॉस्पिटल आहे हे. ठीक आहे, तर आता बघू. जास्त भारी झाली नाही होत, असंच पकड ना हातातच, जाताना पिशवी घे पण. हो, तर चला गाईज, आता 6 वाजलेलं आहे इकडे. आणि स्वामींच्या पाया लागणं खूप जरुरी आहे. पहिले तर स्वामींच्या पाया लागू आणि नंतर जाऊ. लास्ट सोनोग्राफीला गेलो होतो आम्ही, तेव्हा पण सेम पाया लागून गेलो होतो, जेणेकरून सगळं वेल अँड गुड झालं पाहिजे. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. मला वेणी उंबू दे, कारण मग कसं ना ते लेटावं लागतं तिथे, तर ते वेणीमुळे खूप प्रॉब्लेम होतो. तर आणि आणखी एक महत्वाचं सांगायचं होतं. काय बोलणार होती आम्ही, विसरली. हा, मेन हे बोलायचं होतं गाईज, की जसं की आता तुम्हाला गुड न्यूज तर सांगितलीच आहे, रिव्हील झालेलंच आहे. पण त्यातच एक महत्त्वाचं म्हणजे असा आनंद या गोष्टीचा आहे की आता आम्ही 2चे 3 होणार आहे आणि आमची फॅमिली वाढणार आहे. नाही, 3 ते 4 होणार. स्वामी आहेच आपला विश्वास. त्यांचा विश्वास आहे. ही इज ऑलवेज देअर फॉर अस. आता आमची फॅमिली होणार चौघांची, म्हणजे 4 जण आम्ही स्वामींच्या घरात राहतो सध्या.
बस तुम्ही चांगले चांगले ब्लेसिंग्स द्या. आणि शेक करून राहिला मोबाईल, हात तर थोडासा डरा करून राहिलाय. बस आज थोडंसं सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. 3 महिन्यापासून याच गोष्टीसाठी वेट करत होती. सोनोग्राफी बेबी बम पाहू शकता तुम्ही. सध्या तरी एवढा निघालेला आहे मला भरपूरशा रील वगैरे शूट करायचे आहे. अजूनपर्यंत मी 3 महिन्याचं काहीच शूट केलेलं नाही आहे. तर बघू आता करू. ठीक आहे गाईस, तर चल लवकर कर. चलो 6 वाजता मॅडम येऊन जाते बोलले की 6 वाजता येते मॅडम. ठीक आहे. आणि आज तुम्हाला बघायला मिळेल की लाईव्ह हार्टबीट जे कसे असते ना ते मी व्हिडिओ घेईलच तिथे, पण तुम्ही पण बघाल असा आवाज तिथे जे रूम मध्ये बसलो होतो तिथे ठक 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 ठक. फर्स्ट वेळेस तर विचारूच नका. फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितले असेल पण तेवढा साऊंड नाही येते मला. नंतर मोबाईल चालू झाला तो. हा, आज सोनोग्राफी थोडासा डबल मार्कर आहे, एंटी स्कॅन मध्ये झाला. होप फॉर द बेस्ट गाईज. तर चला श्री स्वामी समर्थ म्हणा. आणि चल पाहिला पहिले समजा. सकाळी मी पूजा करून रेडी दिसला म्हटलं पूजा नाही केली मी, फक्त दिवा लावला. आणि आज या कामासाठी जायचं होतं. हॉस्पिटलमध्ये आलं आहे आणि चालायचं आता. घुम बेटा. हो आता मॅडमनी पाणी प्यायला लावलं आहे आणि घुमायला लावलं आहे मस्तपैकी. सर आलेले आहेत. घुमरे पोरी हे पोरी घुम थोडीशी पाणी. कसं वाटतं? काही नाही, पाणी प्यायचं कंटिन्युअसली. गच्च झालेलं आहे पाणी पिऊन तरी पण पाणी प्यायचं आहे. आणि लायटर फुल झालं पाहिजे. हे म्हणजे बेबीची पोझिशन एकदम क्लिअर आहे. आज कारण की एंटी स्कॅन आहे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणे फिरत राहतो. पहिल्या स्कॅनमध्ये नाही फिरायला लावलं होतं ना, आता फिरायला लावत आहे. सो लेट सी काय रिझल्ट येते. आणि किती वाजता येतो मॅडम अजूनपर्यंत मॅडम आलेलं नाही आहे. तर मॅडमचा वेट करते किती वाजेपर्यंत येतो मॅडम. आणि मग वर तुम्हाला दाखवतोच मी सोमाची काय असते प्रोसिजर. मी मागच्याही याच्यात गेलो होतो आणि यामध्ये पण जाईल तिथे स्कॅन होते. स्टे ट्यून शेवटपर्यंत बघा ब्लॉग. आणि नवीन जर असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मनबे सबस्क्राईब कर म्हणून. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. जबरदस्ती प्रमोशन करायला उंडलो तू मानले. आता रेडी व्हायचं आहे. आणि इकडे मॅडम घुमून राहिले आणि BP चेक होईल ते नंतर चेक होईल आता.
पकडून ठेव, पकडून ठेव. काय बरोबर आहे. कसं वाटून राहिलं? भारी. डबल मार्कर. इंजेक्शन डोपिंग लागतं ते सर. आता खून चिसवाला आयटम आहे. डबल मार्कर झाली आता 2100 रुपये. 2100 रुपये टेस्ट. वेट 60 किलो आहे. 60 किलो वेट झाला आहे आणि डबल मार्करची टेस्ट डन फायनल आणि 2100 रुपये घेतले. तर गाईज आज म्हणजे आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ब्लॉग बघितलाच आतापर्यंत. तर आज होती NT स्कॅन. आम्ही तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं जाताना की आल्यावर बोलू, तर थोडा लेट झालं. जेवण केलं वगैरे आणि थकल्यासारखं वाटत होतं खूप. तर फायनली NT स्कॅन झालेली आहे आणि पहिल्या जे स्कॅनमध्ये होतं फर्स्ट अल्ट्रासाऊंडमध्ये तेव्हा बेबीची तेवढा दिसत नव्हतं क्लिअरली आणि यावेळेस यावेळेस पूर्ण क्लिअर दिसतात त्यामध्ये. म्हणजे इवन सगळे ऑर्गन्स वगैरे पण क्लिअर दिसतात त्यामध्ये, जसं की हेड झालं, स्पाईन. तर NT स्कॅन म्हणजे पहिले तर हे असते की नकल ट्रान्सल्युसिव स्कॅन म्हणते त्याला, ठीक आहे. तर त्यामध्ये नेकची जी हे असते इथे म्हणजे गॅप असते नेकमध्ये, तर ते पण मेजर केले जाते त्यामध्ये प्रॉपरली ती बरोबर आहे की नाही. नेसल बोन जे आली आहे की नाही ते सगळं चेक केलं जाते. आणि ही स्कॅन सगळ्यात महत्वाची असते ही आणि येणारी अॅनोमली स्कॅन ते पण तुम्हाला दाखवू, पण नक्कीच दाखवू जेव्हा होईल तेव्हा. पण एकही स्कॅन तुम्ही पण जर समजा इन केस प्रेग्नेंट असाल तर माझं सांगणं हे आहे की एकही स्कॅन तुम्ही मिस करू नका, कारण खूप इम्पॉर्टंट असते याचं. आपल्याला भलेही असं वाटतं की यार स्कॅन मध्ये काही गोष्टी डिटेक्ट नाही होत, नंतर माहिती पडतात, पण ऍक्च्युली स्कॅन मान्य आहे की पूर्ण 100% नाही, 10% कुठेतरी कमी जास्त असतं. पण स्कॅन नक्की करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काही प्रॉब्लेम फेस करावे लागणार नाही. आणि आजकाल तर असं झालेलं आहे की बाळाच्या बाबतीत म्हणजे प्रेग्नन्सी फेजमध्ये बाळाच्या बाबतीत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालं, इव्हन म्हणजे कुठल्याही गोष्टीचं बाळाची विकनेस, बाळामध्ये काही ना काही कमीत्व असतं, जे काही होतात आजकाल तुम्हाला माहिती आहे, ते होतं वगैरे असं कट झालेले वगैरे भरपूर गोष्टी येतात. ते सगळे सिंड्रोम त्याचमुळे होतात. हा, तर त्यामुळेच सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही एकही सोनोग्राफी मिस करू नका. आम्ही सुद्धा एकूण एक टोटल सोनोग्राफी करणार आहेत, तर चॅनलवर येणारच आहे ब्लॉग. पण सांगायचा उद्देश हा की आतापर्यंत जेवढेही आम्ही केल्या, जेवढ्याही सोनोग्राफ्या केल्या किंवा करत आहे, तर त्या सगळ्यामध्ये आमचं ऑल क्लिअर आहे. आणि स्वामींची खूप या स्कॅन मध्ये सगळ्यात जास्त भीती आम्हाला आणि निघताना पण म्हणजे ऍक्च्युअली पॅरामीटर्स नॉर्मल असायला पाहिजे, तर ते आहे नॉर्मल. आणि आम्ही 1 मंथ कंटिन्युअसली या सोनोग्राफी बद्दल विचार करतो की काय येईल काय. तुम्हाला मी जाताना सांगितलं होतं की याबद्दलची स्टडी आम्ही आल्यावरही केली आणि जायच्या पहिले पण केली. म्हटलं जाते 3 मंथ सोनोग्राफी जी ही असते, तर यामध्ये काही डिसिजन घेतले जाते, म्हणून ही सोनोग्राफी जरा जास्त इम्पॉर्टंट असते. कारण होऊ शकतं बाळामध्ये काही सिंड्रोम असेल किंवा कुठला प्रॉब्लेम असेल तर मिसकॅरेजचे पण चान्सेस येतात. हा वर्ड्स तर वापरायला नाही पाहिजे, पण सांगते मी कारण जे रिअल आहे ते सांगते, काय तुमच्या कामात येऊ शकतो. अबॉर्शनचे पण चान्सेस जास्त करतात मग पुढे, आणि त्याचमुळे ही सोनोग्राफी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आम्हाला पण एक भीती होती, पण भीती म्हणजे स्वामींवर विश्वास होता की काही असा प्रॉब्लेम होणार नाही. पण ऍक्च्युली म्हणतात ना, आजकाल असं झालं आहे, आपलं जेवण, आपलं खाणं, रहन सहन सगळ्या गोष्टी बदललेल्या आहे. त्यामुळे कोणाच्याच बाबतीत सांगू शकत नाही आणि व्हायला नाहीच पाहिजे, कोणाच सोबत नाही व्हायला पाहिजे असं. बट सांगू नाही शकत, खाण्यापिण्याचा पण फरक असतो. एक मजेची गोष्ट अशी झाली की मी पाहून आलो, मी म्हटलं हे उड्या काऊन मारून, बाळाच्या मुवमेंट थोड्या डिफरंट होत्या. मॅम सुद्धा इव्हन मॅडम सुद्धा हसून राहिल्या होत्या की जर जास्त ऍक्टिव्ह दिसते. नाही मॅडम म्हणे अरे खूप कॉपरेटिव्ह म्हणे तुमचं बाळ म्हणे, कारण की मी ज्या वेळेस म्हणे की नाही मला ज्या वेळेस म्हणे की नेकची मेजरमेंट घ्यायची तो बरोबर
पलटला म्हणे आणि जेव्हा म्हणे खरंच पलटत होतं ते व्हिडिओ दिसत आहे ना ते डायरेक्ट असं होतं. जेव्हा स्पाईनची घ्यायची होती म्हणे तेव्हा बरोबर आडवं झालं म्हणे, म्हणजे खरंच तोंड खाली होतं म्हणजे त्याचं म्हणे. आणि म्हणजे परफेक्ट हेडची जेव्हा मेजरमेंट घेतलं तेव्हा हेडचे बरोबर याच्यात होतं, म्हणजे खूप कॉपरेटिव्ह. मला भीती याच गोष्टीची होती की म्हणजे सगळे पार्ट व्यवस्थित प्रॉपर सोनोग्राफी मध्ये आले पाहिजे, यासाठीच मला टेन्शन होतं. आणि आधी तर मी पाणी पीत वॉक वगैरे केलं, सगळं व्यवस्थित केलं. मी म्हटलं नाही, आपल्या बाळाच्या सगळ्या गोष्टी बरोबर आल्या पाहिजे सोनोग्राफीमध्ये प्रॉपर. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की यार कुठली गोष्ट येत नाहीये किंवा वेट करावं लागलं, असं झालं नाही पाहिजे, किंवा सेकंड टाइम सोनोग्राफी परत करायची वेळ आली नाही पाहिजे. म्हणून मग मला त्याच काळजी होती, पण व्यवस्थित कॉपरेट केलं. आणि अँटी स्कॅन ही 45 मिनिटाची असते, पण आमची झाली लवकर झाली. मॅडम म्हणजे स्वतः शॉक झालं की बापरे एवढं लवकर, पहिली तुमचीच आहे म्हणे की एवढं लवकर झाली. आणि म्हणजे वेळच्या वेळ बरोबर एक्झॅक्ट टाइमवर पोझिशन दिलं त्यांनी. त्या सांगत होत्या की एका लेडीजला आम्हाला तिथे वेट करावं लागली, कारण की पहिल्या याच्यात आलेच नाही म्हणे मेजरमेंट. तर तुमचं बाळ 2-2 तास लागतात. तुमचं बाळ म्हणे एकदम कॉपरेटिव्ह म्हणे, बरोबर वेळेच्या वेळेस पोझिशन देत होतं, परफेक्ट झालं, म्हणजे व्यवस्थित झालं. आणि ते वेगळ्याच मुवमेंट करत होतं की असं 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 काहीतरी करून हलवून राहिलं होतं, असं होत होतं. आणि एकदम असं होत उचके लागल्यावर का नाही का असं. तर त्याच्यामुळे मॅडम हसून राहिले होते, हसत होत्या. आणि मला पण कळलं नाही, पण गौरव जेव्हा व्हिडिओ दाखवला तेव्हा मला लक्षात, ते व्हिडिओ मध्ये क्लिअर दिसून राहिलं होतं ते. तर तू यामध्ये लावणारच ना? बघितलं आहे त्याच्यात स्टार्टिंगला दिसलं ते. आणि फायनली झाली आहे अँटी स्कॅन, जे की भीती होती आम्हाला, म्हणजे परफेक्ट प्रॉपर झाली आहे. आणि ह्याच स्कॅनची जास्त वेट होती. आता जी फायनल स्कॅन त्याची थोडीशी धगधग होतात, पण त्यामध्ये सगळं ऑल क्लिअर असो, सगळ्या सोनोग्राफी मध्ये ऑल क्लिअर असो, बस स्वामीचरणी हीच हे आहे. आणि तुम्ही सुद्धा सगळे मला होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देऊ शकता की सगळं व्यवस्थित आणि चांगलं हो, बस हीच आशा आहे. आणि बरेचसे लोक कमेंट सुद्धा करत आहे, सगळ्यांनी भरपूर कमेंट केल्या, कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे म्हटलं. आणि त्यावर सुद्धा बोलायचं राहिलं होतं माझं, कारण लास्ट व्लॉगमध्ये शूट करते म्हटलं, बट राहून गेलं. आणि तुम्ही जे काही मला एक जो पहिला व्लॉग आहे, जो रिव्हिल व्लॉग, त्यामध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स केले आहे भरपूर लोकांनी, आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू. खूप आभारी आहे मी. तसेच तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा नेहमी, आणि ब्लॉग बघा, सगळे ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे, पुढे पण येणारे ब्लॉग छान असणार आहे. तर एक नवीन जर्नी नवीन पर्सन सोबत सुरू होणार आहे या वर्षामध्ये. तर होपसो सगळं एन्जॉयबल असेल तुमच्यासाठी. आणि नवीन कंटेंट बघाल तुम्ही आता, राईट, समोर पण काही चांगले नवीन कंटेंटच बघा. सो स्टे ट्यून. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा गाईज, कारण आपलं चॅनल आपल्याला आता ग्रो करायचं आहे, पुढे थोडं आणखी ग्रो करायचं आहे, आपली फॅमिली पण मोठी करायची आहे युट्यूबची. होपसो. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया. तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि भेटू आता येणाऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला जेही काही आता येणारा नेक्स्ट ब्लॉग असेल तो आम्ही हॉस्पिटलचाच टाकू, कारण आता डेलीचे जे ब्लॉग आहे आम्ही तेवढे शूट करत नाही आहे, कारण भरपूर रिझन आहे. माझी पण तब्येत थोडी अप्स अँड डाऊन असते. ते पण येईल ब्लॉग, पण सध्या तरी आता जेवढे आम्ही पहिले शूट केले 6 महिने तरी ऍटलिस्ट माझे ते डेली ब्लॉग नाही येणार, तर हेच हॉस्पिटलचेच व्लॉग असणार आहे. आणि कसं आहे ना, आता तब्येत पण थोडी अप्स अँड डाऊन राहते. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये एवढं काही फेस करावं लागलं या 3 महिन्यामध्ये, मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे की मला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये किती प्रॉब्लेम्स गेल्या, हे सगळं मी शेअर करीनच. तर चलो गाईज, चला आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट.